गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. सर्वांना गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आजची माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आजची आज आपण गजानन महाराज यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. गजानन महाराज यांचा माघ शुद्ध सप्तमी 1878 मध्ये 23 फेब्रुवारी महाराज प्रथम प्रगट झाले. स्थान शेगाव, बुलढाणा जिल्ह्यात. महाराष्ट्र. व्यंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत यांना महाराज प्रथम दिसले असे सांगण्यात येते. प्रथम दर्शनाचा प्रसंग सांगतो. महाराज प्रथम एका पत्रावाळीतील उष्ट्या अन्नातील शीत वेचून खाताना दिसले. या कृतीतून त्यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याचा संदेश दिला. त्यावेळी त्यांचे वय अंदाजे 18 वर्ष असावे असे मानले जाते. की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते आपण वाया घालू नये. बाहेर पंक्ती जेवताना असो वा घरात जेवताना अन्न हे वाया घालायचं नाही, हा संदेश गजानन महाराजांनी जनतेला दिलेला आहे. अन्नाला किती महत्व आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच गण गण गणात बोते मंत्राचा अर्थ काय आहे, तर महाराज सतत या मंत्राचा जप करायचे. अर्थ असा की गण म्हणजे जीव, गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा. पहा अर्थात आपल्या स्वतःच्या हृदयातच ईश्वराला पहा, असा हा मोलाचा संदेश आहे. भगवंत हा दुसरा कुठेही नसून तो तुझ्या माझ्या हृदयात बसलेला आहे, त्यांना तिथं जाणा, असा गजानन महाराजांना आपल्याला संदेश दिलेला आहे. महाराजाचे आवडते पदार्थ कोणते होते? नैवेद्य म्हणजे गजानन महाराजांना कायम पिठलं भाकरी आणि मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या आणि पीठ साखर अत्यंत आवडत असे, असे सांगतात. भक्तगण आजही प्रगट दिनाला झुणका भाकरी आणि आंबाड्याची भाजी याचा महाप्रसाद वाटप करताना आपल्याला दिसतात. तर प्रकट दिन का साजरा करावा, कसा करावा? घरी पूजा, महाराजाच्या प्रतिमेला अभिषेक करून पिवळी फुले अर्पण करावी. पारायण, या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन किंवा 21व्या अध्यायाचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मंत्र जप, गण 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 गणात बोते या मंत्राचा 108 वेळा जप करावा. निश्चित गजानन महाराज आपल्या कार्यामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या संसारात आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच मदत करेल. सर्वांना प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.